हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल. आज आपण स्टँडर्ड 5 मराठी सुलभ भारती या तुमच्या पुस्तकातील लेसन नंबर 4 ही पिसे कोणाची हा लेसन शिकणार आहोत. मुलांनो, पिसे हा शब्द लिहिताना आपण जरी पिसे असा लिहित असलो तरी बोलताना पिसे ह्या शब्दाचा उच्चार आपण पिस असा करतो. म्हणजेच पिस आणि पिसे ही एकाच शब्दाची दोन रूपे आहेत. फक्त लिहिताना स वर आपण एक मात्रा देतो आणि बोलताना स वर अनुस्वार आहे असा आपण उच्चार करतो. तर मुलांनो, आपल्या परिसरामध्ये आपण अनेक प्रकारचे वेगवेगळे रंगीबिरंगी पक्षी पाहतो. मोर, कावळा, कबूतर, बदक, पोपट, चिमणी असे सगळेच पक्षी आपल्याला पाहायला खूप आवडतात. सगळे पक्षी वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. जरी हे पक्षी आपल्याला नेहमी झाडावर दिसत असले तरी त्यांचं राहण्याचं ठिकाण वेगवेगळं असतं. जसं की बदक कुठे राहतो? बदक पाण्यात किंवा नदी किनारी राहतो. मोरही नदी किनारी झाडीत राहतो. कोंबडी खुराड्यात राहते. चिमणी, कावळा झाडावर घरट्यात राहतात. पोपट ढोलीत राहतो. पण आपण माणसे मात्र पोपटाला पिंजऱ्यात ठेवतो. पण पोपटाचं खरं घर आहे ते ढोली. तर मुलांनो, ह्या सगळ्या पक्ष्यांची आपल्याला जी पंख आहेत की नाही ती कधी कधी ओळखता येत नाही, सारखीच दिसतात. फक्त मोराचं पंख मात्र आपण सगळेजण लगेच ओळखतो. पण चिमणी, कबूतर, कावळा ह्या पक्ष्यांची पंख ओळखताना आपल्याला थोडीशी अडचण येते. हे पहा, आता हा पंख आणि हा पंख थोडा सारखाच दिसतोय, किंवा हा आणि हा पंखही थोडा सारखाच दिसतोय, आणि हे पंखही सारखेच दिसत आहेत. म्हणजे ही सगळी जी पक्ष्यांची पिसे आहेत की नाही ती आपल्याला पटकन ओळखता येत नाही. तर या तुमच्या लेसनमध्ये मिनू नावाची एक मुलगी आहे आणि त्या मिनूलाही पक्ष्यांची पिसं सापडली आहेत. पण ती पिसं कोणाची आहेत हे तिला ओळखता येत नाहीये. चला तर मग आता आपण पाहूया मग मिनू काय करतीये आणि ती पिसं कोणाला देतीये, किंवा ती पिसं कोणाची आहे हे शोधताना तिला कोण कोण भेटतंय हे सगळं आज आपण ह्या लेसनमधून पाहणार आहोत. हे पहा, हे खूप छान चित्र आहे. ह्या लेसनमध्ये खूप छान छान चित्र दिलेली आहेत. आणि ही आहे मिनू नावाची एक लहान मुलगी. मिनूचे घर शेतात होते. ती खेळता खेळता घरापासून खूप दूर आली. तिला 2 पिसे दिसली. तिने ती पिसे उचलली. तिला ती पिसे खूप आवडली. देखो, ये जो मीनू नाम की लड़की है वो कहाँ पे रहती है? खेती में रहती है. शेतात यानी खेती में, फार्म में. देखो, यहाँ पे खेती है और यहाँ पे उसका छोटा सा घर है. तो मीनू का घर खेती में था और खेलते खेलते एक दिन वो घर से बहुत दूर चली गई और रास्ते में उसको 2 पंख मिले. ये देखो, उसके हाथ में 2 पंख है ना. उसने वो पंख उठाए. उसको वो बहुत पसंद आए. तिला वाटेत एक कोंबडी दिसली. मिनूला वाटले ही पिसे नक्कीच कोंबडीची असणार. म्हणून तिने कोंबडीला विचारले, कोंबडी ताई, ही पिसं तुझी आहेत का? देखो, अगर आपको भी आपके क्लासरूम में कुछ चीज़ें मिलती हैं तो आप भी क्या करते हो, क्लास में पूछते हो ना कि ये रबर किसका है या ये नोटबुक किसकी है, और जिसकी भी है उसको आप वापस कर देते हो. या घर के आंगन में अगर आपको किसी का बॉल या खिलौना मिलता है तो आप आजू बाजू में पूछते हो कि ये खिलौना किसका है, और जिसका भी है उसको आप वापस लौटा देते हो. उसी तरह से मीनू को लगा ये जो पंख है ये पक्का किसी ना किसी पंछी के हो गए, तो उनको वो वापस लौटाना चाहिए. ऐसे मीनू को लगा. तो इसलिए मीनू रास्ते से जा रही थी तो वहाँ पे उसको सबसे पहले कौन मिला? कोंबड़ी यानी मुर्गी, हेन. वाटेत यानी रास्ते में, तो रास्ते में उसको मुर्गी दिखाई दी. तो उसको लगा पक्का ये जो पंख है ये मुर्गी के ही हो गए. इसलिए उसने मुर्गी से कहा, मुर्गी ताई यानी कोंबडी ताई ही पिसं तुझी आहेत का? आप प्यार से बोलते हो ना कभी, कावळे दादा, चिमणी ताई किंवा पोपट दादा असं तुम्ही म्हणता की नाही प्रेमाने, तसं मीनू प्रेमाने कोंबडी ताई असं म्हणतीये. और वो मुर्गी से पूछ रही है कि ये जो पंख है ये तुम्हारे हैं क्या? ऐसे मीनू मुर्गी को पूछ रही है. ये देखो, यहाँ पे वो दोनों बात कर रहे हैं. अभी मुर्गी ने क्या कहा देखो, कोंबडीने पिसाकडे निरखून पाहिले. नाही ग बाई, ही पिसं माझी नाहीत असे म्हणून कोंबडी खुराड्यात जाऊन बसली.
तो मुर्गी ने उसको बोल दिया कि नहीं बाबा, ये जो पंख है वो मेरे नहीं है। ऐसे बोल के कोंबडी उसके घर में गई। देखो कोंबडी कहाँ पे रहती है? खुराडे में रहती आहे. मी तुम्हाला सांगितलं की नाही, कोंबडी खुराड्यात राहते, पोपट ढोलीत राहतो आणि मोर नदी किनारी झाडीत राहतो आणि बदक पाण्यात किंवा नदी किनारी राहतो. तर कोंबडीचं जे घर आहे खुराडे, त्या खुराड्यात कोंबडी निघून गेली. कोणाची आहेत बरं ही पिसं? असं म्हणत मीनू एका झाडाजवळ आली. तिला झाडावर पांढऱ्या, आगे देखते हैं, पांढऱ्या करड्या रंगाचे एक कबूतर दिसले. त्याला पाहून मीनूला वाटले, याची तर नाहीत ही पिसं. तिने कबुतराला विचारले, कबूतर दादा, ही पिसं तुझी आहेत का? कबूतर म्हणाले, नाही ग बाई, ही पिसे माझी नहीं. देखो अभी मुर्गी ने तो बोला कि ये पंख मेरे नहीं है, तो किसके हो गए? और जिसके भी हैं उसको तो वापस लौटाना चाहिए. इसलिए वो आगे गई और आगे उसको कौन मिला? कबूतर मिला. कबूतर यानी पिजन. और कबूतर को उसने पूछा कि ये जो पंख है वो तुम्हारे हैं क्या? तो कबूतर ने भी बोल दिया, नहीं ये पंख मेरे नहीं है. कोणाची आहेत बरं ही पिसं? या विचारात मीनू पुढे निघाली. समोरून आपला पिसारा सावरत मोर येत होता. तो वो सोच ही रही थी कि किसके हो गए ये पंख, ही पिसं कोणाची असतील, असा ती विचारच करत होती. तेवढ्यात पुढे जाऊन तिला कोण दिसलं? मोर दिसला. मोर, रंगबिरंगी मोर तिला दिसला. त्याची ऐटदार चाल आणि रंगबिरंगी लांब सडक पिसारा खूप मोहक दिसत होता. तिने आपल्या हातातील पिसे निरखून बघितली. ही पिसे नक्कीच मोराची नाहीत हे तिला जाणवले. तरीही तिने मोराला विचारले, अरे मोरा, ही पिसं कोणाची आहेत हे तुला माहीत आहे का? मोराने पिसांचे निरीक्षण केले. तो म्हणाला, ही तर बदकाची आहे. देखो मोर के जो पंख है वो सब लोग पहचानते हैं. मोर पंख को कोई नहीं पहचानता, ऐसे हो ही नहीं सकता. छोटे बड़े सब मोर पंख को पहचानते हैं, क्योंकि मोर के जो पंख होते हैं वो बहुत ही सुंदर होते हैं, कलरफुल होते हैं. इसलिए मोर पंख सबको पता चल जाते हैं. लेकिन ये जो बदक है, मुर्गी है, चिमनी, कावड़ा, इनके जो पंख हैं उनके पंख हमें पहचानने में थोड़ी दिक्कत होती है. तो मीनू को तो पता चला कि ये जो पंख है पक्का मोर के नहीं होंगे, क्योंकि मोर जो आ रहा था ना, देखो मोर ऐडदार, रंग बिरंगी, लांब सड़क, मोहक दिसत होता. मोर यानी पिकॉक, बहुत ही सुंदर दिखता है ना मयूर पंछी, सबको बहुत अच्छा लगता है. तो उसको पता चला कि ये तो मोर के नहीं है. फिर भी उसने मोर को पूछा कि ये पंख किसके हो गए, मुझे ये रास्ते में मिले हैं. तो मोर ने तुरंत बता दिया कि ये जो पंख है वो बदक के हैं, बतख के हैं. देखो बदकाची आहेत, बदक यानी डक. तो मोर को पता था की ये पंख किसके हैं, बतक के हैं. मीनूला खूप आनंद झाला. तिने मोराला विचारले, मला बदक कोठे भेटेल? मोराने बदकाचा पत्ता सांगितला. तो मीनू को जो पंख थे वो बदक को वापस करने थे. तो उसको बहुत आनंद हुआ, उसको बहुत खुशी हुई कि मोर ने बताया कि जो पंख है वो बतक के है. त्याचे आभार मानून मीनू पळतच नदीवर आली. नदी किनारी दाट झाडी होती. तिने बदकाला हाक मारली. देखो जैसे ही मोर ने बतख का एड्रेस बताया ना, पत्ता यानी एड्रेस बताया, तो मीनू दौड़ते दौड़ते, पळतच यानी दौड़ते दौड़ते नदी किनारे चली गई. क्योंकि बतख कहाँ पे रहता है, नदी किनारे रहता है ना, इसलिए नदी किनारे मोर को, बतख को ढूंढने के लिए मीनू निकल गई. बदक झाडीतून बाहेर आले. मीनूने त्याच्यासमोर हातातील पिसे धरली आणि त्याला म्हणाली, ही तुझी पिसं मला सापडली आहेत. मी तुला शोधत होते, ही घे तुझी पिसे. तो जैसे ही मीनू को बतख दिखाई दिया तो एकदम खुश हो गई और उसने जो पंख थे वो पंख कहाँ क्या किए, बतख के सामने रखे. देखो बतख को वो दिखा रही है कि ये देखो, ये जो तुम्हारे पंख हैं वो मुझे रास्ते में मिले, ये लो तुम्हारे पंख. बदकाला मीनूचे कौतुक वाटले. बदक मीनूला म्हणाले, मीनू तू माझी पिसं देण्यासाठी इतक्या दूर आलीस, म्हणून ही पिसं तुझ्याजवळच ठेव. एकदा पिसं गळून पडली की ती पुन्हा जोडली जात नाहीत. तुला अशीच वेगवेगळी पिसं सापडली तर ती तू सांभाळून ठेव. देखो तो बदक ने क्या बोला, ये जो पंख तुम्हें मिले हैं वो तुम्हारे पास ही रखो, क्योंकि अगर एक बार हमारे पंख निकल गए, टूट गए, तो हम फिर से उसको नहीं जोड़ सकते हैं, नहीं चिपका सकते हैं. तो ये बात तो मीनू को पता नहीं थी, इसलिए मीनू बतख को अपने पंख देने के लिए बतख को ढूंढ रही थी.
तो बतख ने उसको बोला, और ऐसे और भी अगर किसी पंछी के पंख तुम्हें मिलते हैं तो वो भी तुम क्या करो, तुम्हारे पास रखो। मीनू आनंदाने घरी आली। तिने बतकाने दिलेली पिसे आपल्या वहीत ठेवली। तो देखो मीनू जो थी वो बहुत खुश होके घर पे आ गई, क्योंकि बतख ने जो पंख दिए थे उसको, बतख के जो पंख थे वो बतख ने नहीं लिए। उसको पता चला कि बतख के जो पंख है वो उसको अभी कुछ भी यूजफुल नहीं है। तो बतख ने बोला था ना कि जो पंख तुम्हें मिले हैं वो अपने पास ही संभाल के रखो। तो मीनू ने क्या किया, उसकी जो नोटबुक है, वही यानी नोटबुक में जो दोनों पंख है वो संभाल के रखे। तो इस लेसन से हमें क्या सीखना है कि अगर हमें कुछ भी चीज़ें मिलती हैं रास्ते में या अपने क्लासरूम में, घर के बाहर, हमें किसका भी कुछ भी खोया हुआ मिलता है तो हमें उनको वो वापस लौटाना है। क्योंकि हर एक जो चीज़ होती है वो अगर किसी की होती है तो उनको वो ज़रूरी होती है, यूजफुल होती है। तो दूसरों की वस्तु हमारे पास हमें नहीं रखनी चाहिए, उनको वापस लौटानी चाहिए। आलं लक्षात मुलांनो? तर ह्या लेसनमधून आपण प्रामाणिकपणा, इमानदारी हेच शिकायचं आहे आणि प्रत्येकाला आपली वस्तू आपण परत करायची आहे। कोणाचीही दुसऱ्यांची वस्तू आपण आपल्याजवळ कधीच ठेवायची नाही आणि सगळ्या पशुपक्ष्यांवर आपण प्रेम करायचं। आपल्या घराबाहेर अंगणामध्ये आपण पक्ष्यांसाठी थोडं भांड्यात पाणी ठेवायचं, कारण हे जे पक्षी आहेत, जनावरं आहेत, त्यांना पाणी कोण देणार? त्यामुळं पक्ष्यांना आपण नेहमी अंगणामध्ये दाणे टाकायचे किंवा एखाद्या वाटीमध्ये आपण त्यांना पाणी पिण्यासाठी ठेवायचं। आणि कोणत्याही पक्ष्यांना, प्राण्यांना आपण विनाकारण त्रास द्यायचा नाही, कारण आपल्या घराच्या आजूबाजूला हे सगळे जे प्राणी असतात, पक्षी असतात, हे सगळे आपल्याला उपयोगी असतात। प्रत्येक पक्षी आपल्याला आनंद देतो आणि प्रत्येक पक्षाला छान जीवन जगण्याचा अधिकार आहे। त्यामुळे आपण त्यांना विनाकारण त्रास द्यायचा नाही, त्यांची काळजी घ्यायची। आपण कधीच पोपटाला पिंजऱ्यात बंद करून ठेवायचं नाही, कारण पोपटाचं घर हे ढोली आहे। त्यामुळे त्या पोपटाला आपण स्वच्छंदपणे आकाशात उडून द्यायचं। कधीच कोणत्या पक्षाला आपण आपल्या घरामध्ये कोंडून ठेवायचं नाही किंवा त्याचे पंख तोडायचे नाही। अशी आपण सगळ्या पक्ष्यांची, प्राण्यांची काळजी घेतली पाहिजे आणि आपण नेहमी प्रामाणिक राहिलं पाहिजे। तर मुलांनो, हा लेसन तुम्ही वाचा आणि हा लेसन खूप छान आहे। आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।